महादेव. चला लवकरात लवकर दोन फलंदाज मैदानात तयार. पंच उपस्थित, स्कोरर तयार. या ठिकाणी पुढच्या सामन्याला आपण या मैदानात सुरुवात करतोय. 24 लाईव्ह पॉवर हिटर वर्सेस श्री इम्पॅक्ट या दोन संघातला हा सामना. पहिला टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. चेंडू इथे फलंदाजाने धाव घेतली आहे. एक स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेला हा फलंदाज. बोलो केवळ हाँ हाँ 10:30. हाँ हाँ 11 का मिलेगा, नहीं तो 10 का. 12 का भी मिलते हैं 15. हाँ 10 का डाल दिया तो भी चलता है. हाँ 15 डालने का. हाँ हाँ कर सकते हैं. हो जाएगा हो जाएगा. हाँ 4 फुट के रहते, 3 पत्रा बस हो जाएगा. हाँ हाँ फिर भी एक बार उधर मेजरमेंट है तो देख लो, एक बार विड्थ सिर्फ देख लो, बाकी कोई नहीं. अपना 5 फुट का टेप लगाए तो भी मालूम पड़ेगा. आप घर पे बाहर है? अच्छा अच्छा. हाँ हाँ बराबर. उसके साथ एक्स्ट्रा मंगवाने का 3 पत्रा बस. ठीक है ठीक. हाँ 3 एक्स्ट्रा मंगवाओ उसके साथ. ठीक है ओके. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर इथे फलंदाज धाव घेत आहेत. पॉवर हिटर संघ प्रथम फलंदाजीला आलेला हा संघ. अक्षय आणि प्रीतम दोन फलंदाज. गोलंदाजीला आहे रोहित. श्री इम्पॅक्टचा हा गोलंदाज. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. धाव मात्र पुन्हा एकदा. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. धाव मात्र भेटलेला नाही. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. नाही धाव फक्त एक धाव. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर पॉवर हिटर संघाची धाव संख्या आहे बिनबाद 7 धावा धाव फलकावर. अतिशय उत्तम असं फलंदाजी म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाज आपलं खातं उघडलेले आहेत संघाला. पहिल्या षटकात मात्र 7 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा श्री इम्पॅक्टचा दुसरा गोलंदाज मैदानात सुनील. सुनीलने टाकलेला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. षटकार मारण्याच्या नादात हा फलंदाज जेलबाद झालेला. आकाश सीमारेषेवर सुंदर असं क्षेत्ररक्षण श्री इम्पॅक्ट या संघाकडून. आणि पहिला फलंदाज स्तंभूत परतलेला पॉवर हिटर संघाचं.
नवीन फलंदाज प्रतीक. टाकलेला चेंडू शांतपणे खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. धाव मात्र घेतलेला आहे फलंदाज प्रतीक. स्वतःचं खातं उघडलेलं आहे हा फलंदाज. या मँगो ट्रीच्या सुंदर अशा मैदानावर आयोजकांनी केलेलं उत्तम नियोजन. मैदान खचाखच भरलेलं. दुपारच्या सत्रातला हा सामना इथे कड लागलेली आहे. यष्टीरक्षकाकडून झेल सुटलेला आहे. धाव मात्र नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय गोलंदाजाकडे. संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज सुनील. आपल्या दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवर मात्र पहिल्या फलंदाजाला तंबूत पाठवलेला हा गोलंदाज. अतिशय यशस्वी गोलंदाज. इथे मारण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज प्रीतम. त्रिफळाची बाद झालेला फलंदाज तंबूकडे परततोय. श्री इम्पॅक्ट. इथे मात्र इम्पॅक्ट पडतोय. फलंदाजाला एका पाठोपाठ तंबूत पाठवतोय. उत्तम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the पॉवर कमी करतोय हा इम्पॅक्टचा गोलंदाज. इम्पॅक्ट पडतोय स्वतःकडून. इथे मात्र दोन फलंदाज तंबूत दुसऱ्या षटकात. धाव संख्या आहे 8. कौस्तुभ नवीन फलंदाज मैदानात. शांतपणे प्लेड करून खेळून काढलेला हा चेंडू. सुनील हा कसलेला गोलंदाज. इम्पॅक्ट संघाचा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. पाहूया या षटकात आणखीन एखादा फलंदाज तंबूकडे जातोय. याकडे लक्ष. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. हा मारलेला फटका झेल पकडलेला आणि म्हटल्याप्रमाणे झालेला आहे. पॉवर हिटरची मात्र आघाडीचे 3 फलंदाज तंबूत. पॉवर हिटरची पॉवर कमी करणारा हा गोलंदाज इम्पॅक्ट संघाचा सुनील. आपल्या पहिल्या षटकात 3 फलंदाजाला तंबूत पाठवलेला यशस्वी गोलंदाज. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 3 बाद 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपल्या संघाकडून संतोष जाधव. श्री इम्पॅक्टचा नवीन गोलंदाज संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय. या आधी मात्र सुनीलने अतिशय उत्तम गोलंदाजी केलेली आहे. या आधीच्या षटकात फक्त 1 धाव देऊन 3 फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलेला गोलंदाज. इथे मात्र संतोष आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. टाकलेला चेंडू कड लागलेली आहे. यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटलेला आहे. धाव भेटलेलं नाही. पुन्हा एकदा चेंडू येतोय कव्हर्समध्ये. किरणकडून गोलंदाजाकडे. हवेत मारण्याचा प्रयत्न. धाव मात्र नाही. प्रयत्न करतोय पॉवर हिटरचा फलंदाज आपलं पॉवर गाजवण्याचा, पण नाही. ते क्षेत्ररक्षण श्री इम्पॅक्ट अतिशय कडक क्षेत्ररक्षण. पुनश्च इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू. गेलेला आहे उत्तुंग असा हा षटकार. 6 धावा. आता मात्र पॉवर हिटरचा पेटलेला फलंदाज आपलं पॉवर दाखवतोय. आता मात्र इथे पुन्हा एकदा टोलावलेला उत्तुंग असा हा दुसरा षटकार. दुसऱ्या षटकात एका पाठोपाठ 3 फलंदाज तंबूमध्ये गेल्यानंतर मात्र आता पॉवर हिटरचा पेटलेला हा फलंदाज एका पाठोपाठ मैदान पेटवतोय हा फलंदाज. इथे मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडूच्या यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू. 3 षटकानंतर पॉवर हिटर संघाची धावसंख्या आहे 3 बाद 20 धावा. 20 रन्स. लॉस फॉर 3 विकेट. पुन्हा एकदा श्री इम्पॅक्टचा नवीन गोलंदाज सुनील. पहिलं षटक यशस्वी केलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि संघाकडून 4थं षटक. टाकलेला पहिला चेंडू कव्हर्समध्ये खेळून काढलेला आहे फलंदाजांनी आणि धाव घेतली आहे 1.
सुमेध हा फलंदाज, खातं उघडलेलं आहे या एका धावेने. स्ट्राईकला आलेला प्रतीक पाहूया. आत्ताच्या षटकात 2 उत्तुंग षटकार टोलावलेला आहे. आता गोलंदाज इम्पॅक्टचा सुनील, फलंदाज प्रतीक. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, धाव घेतली आहे. एक चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर, धाव मात्र भेटलेली आहे प्रतीकला, फक्त एक धाव. इथे मात्र आता दोन्ही संघ पेटलेले आहेत मैदानावर. टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकाकडून या दोन्ही संघाचं कौतुक केलं जातोय. उत्तम क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी उत्तम फलंदाजी करणारा प्रतीक. हवेत मारलेला फटका आणि धाव मात्र एक घेतोय. अतिशय संयमी फलंदाज हा सुमेध एक धाव काढतोय आणि आमंत्रित करतोय प्रतीकला. प्रतीकच्या बॅटला मात्र धार आलेली आहे. आता एका पाठोपाठ षटकार. गोलंदाज टाकलेला चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता, पण फलंदाजाच्या अंगावर आदळलेला हा चेंडू, धाव मात्र भेटलेलं नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील तयार आपल्या या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पॉवर हिटर संघाची धावसंख्या 3-23. अतिशय सुंदर गोलंदाजी, थोडीशी उंची चेंडूला, बॅटच्या वरून चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे आणि पुन्हा एकदा तयार फलंदाज प्रतीक. इथे त्रिफळाचीत झालेला, चेंडूला उंची कमी दिलेला हा सुनील, हा गोलंदाज इम्पॅक्टचा. आणि प्रतीकची बॅट मात्र हवेत, यष्ट्या उधळलेल्या आहेत तिन्ही. आणि हा फलंदाज त्रिफळाचीत बाद झालेला प्रतीक तंबूमध्ये परततोय. पॉवर हिटर संघाची धावसंख्या 4 षटकानंतर 4 बाद 23 धावा. सुनील अतिशय इम्पॅक्टचा हा गोलंदाज 2 षटकांमध्ये फक्त 4 धावा देऊन 4 फलंदाजाला तंबूत पाठवलेला हा यशस्वी फलंदाज गोलंदाज. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात उतरतोय सचिन. पॉवर हिटरचा हा फलंदाज सचिन मैदानात. गोलंदाजीला इम्पॅक्टचा हा किरण. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. किरणच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत असा हा चौकार. दुसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत, टाकलेला चेंडू, इथे थोडीशी गडबड फलंदाजाकडून, नजर हटली आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा किरण टू सुमेध. इथे वाईडचा इशारा आलेला आहे पंचांकडून. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. धाव फलक मात्र हलतं, प्रत्येक चेंडूवर मात्र इथे धावा घेतात. धाव फलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. आपले पॉवर हिटरचे 4 फलंदाज तंबूत जरी गेले असले तर मात्र मैदानातील फलंदाज मात्र इथे आपलं सत्ता गाजवत आहेत. कड लागलेली आहे, धाव मात्र नाही. पुन्हा एकदा पिन ड्रॉप सायलेन्स. किरणकडे लक्ष सर्व मैदानातील प्रेक्षकांचं. आणि सुमेध फलंदाजीला तयार. इथे टोलावलेला आहे चेंडू, पाहूया. एक धाव पूर्ण केलेला आहे फलंदाजांनी, दुसरा धाव नाही. किरण चेंडू टाकण्याच्या तयारीत, टाकलेला चेंडू पायावर आदळलेला आहे, धाव भेटलेली नाही. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार टोलावलेल्या होत्या, त्यानंतर मात्र हा गोलंदाज कमबॅक करतोय. नंतर मात्र तो रोख लावलेला आहे. या ठिकाणी फलंदाजाला खेळवलेला चेंडू. पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा चेंडू टाकलेला आहे आणि इथे पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. धावचित करण्याचा प्रयत्न आहे यशस्वी. सचिन आपल्या जागेवर. षटक संपलेला आहे. 5 षटकानंतर पॉवर हिटर संघाची धावसंख्या 4 बाद
29 रन्स लॉस फॉर 4 विकेट्स. 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया मैदानात आहेत पॉवर हिटरचे सचिन आणि सुमेध. गोलंदाज तुषार संघाकडून 6वं षटक घेऊन येतोय. पहिला टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा वाईडचा. 1 धाव संघाच्या खात्यात. कुठला संघ इथे आपलं वर्चस्व गाजवतो याकडे सर्वांचं लक्ष. इथे मात्र टाकलेला नो बॉल आलेला आहे, पंचांकडून इशारा आणि प्री हिट. पॉवर हिटर की इम्पॅक्ट, 3 इम्पॅक्ट. पुन्हा एकदा तुषार, नो बॉल, फ्री हिटची संधी. इथे मात्र फलंदाज सुमेधला. हा मात्र टोलावलेला आहे. फ्री हिटच्या संधीचा फायदा घेताना मात्र 1 धाव घेतलेला आहे. ओव्हर थ्रो आणि दुसरा धाव घेताना मात्र फलंदाज धावचीत सचिन तंबूकडे परततोय. 5वा फलंदाज पॉवर हिटरचा तंबूमध्ये विसावतोय. धाव संख्या झालेली आहे 31. धाव संख्या आहे 5 बाद 32 धावा. आता 1 धाव पूर्ण केलेला होता. दुसरा धाव घेताना मात्र सचिन हा फलंदाज धावचित झालेला पॉवर हिटरचा फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्याकरता तुषार मैदानात. आता गोलंदाजीला आहे तुषार, फलंदाजीला आहे तुषार. पाहूया कुठला फलंदाज. तुषार हा वरचढ गोलंदाज की फलंदाज. इथे मात्र हा चेंडू डॉट गेलेला आहे. तुषार टू तुषार. बाउन्स टाकलेला चेंडू, हवेत मारलेला फटका. धाव मिळाली आहे. 1 क्षेत्ररक्षक तयार. चेंडू येतोय गोलंदाज तुषारकडे. हा हवेत मारलेला फटका. धाव मात्र 1. तुषारने आपलं खातं उघडलेलं आहे 1 धावेने. धाव संख्या आहे 5 बाद 34, 34 रन्स. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. नाही 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 नाही, गडबड गडबड गडबड. थोडीशी गडबड झाली आहे इथे सुमेध कडून. बॉल न देता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि पॉवर हिटरचा 6वा फलंदाज तंबूमध्ये. षटक झालेले 6व्या षटकात आणि शेवटचं जोडी मैदानात. संघाची शेवटची जोडी मैदानात. या षटकातला शेवटचा चेंडू टाकलेला आहे. ते बॅटची कड लागलेली आहे आणि फलंदाज नितीन धाव घेण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झालेला आहे. दोन्ही फलंदाज सुरक्षित. 6 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे 6 बाद 34 धावा. पॉवर हिटर्स. शेवटचं षटक आणि शेवटची जोडी पॉवर हिटर संघाकडून मैदानात. इथे मात्र श्री इम्पॅक्टचे अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण, उत्तम गोलंदाजी म्हणावे लागेल. धाव संख्येला रोख बसलेला आहे. या ठिकाणी धावा वाढू देत नाहीत आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा किरण, वैयक्तिक दुसरं षटक. पहिल्या षटकात मात्र 6 धावा दिलेला हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या संघाकडून शेवटचं वैयक्तिक दुसरं षटक. पहिला चेंडू, टाकलेला चेंडू, पुश केलेला आहे. इनबॉक्स क्रिकेट, नेटला लागलेला चेंडू गोलंदाजाच्या हातात. धाव मात्र नाही. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे 34. टाकलेला चेंडू टो लावण्याचा प्रयत्न करतोय इथे तुषार, पण नाही नाही नाही. 1च धाव. समाधान मानावं लागेल. 1-1 धावा.
पॉवर हिटर्सची मात्र इथे पॉवर कमी पडलेली आहेत. एका पाठोपाठ फलंदाज तंबूत परतलेले 6 फलंदाज. शेवटची जोडी मैदानात. पुन्हा एकदा खेळून काढतायत इथे फलंदाज. प्रॅक्टिस चाललेली आहे अशा पद्धतीने इथे फलंदाजी करतायत पॉवर हिटर संघ. 35 धाव संख्या. इथे मारण्याचा प्रयत्न. बॅट हवेत. यष्ट्या उधळलेल्या आहेत. संपूर्ण संघ गारद झालेला आहे या शेवटच्या षटकात. धाव संख्या आहे 7 बाद 35 धावा धावफलकावर. पॉवर हिटर संघ इथे थोडासा कमी पडलेला आहे. मात्र इम्पॅक्ट संघ इथे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये वरचढ ठरलेला हा संघ आता मैदानात उतरतोय आपले 2 फलंदाज घेऊन. विजयासाठी अपेक्षित आहेत इम्पॅक्ट संघाला 36 धावा. 7 षटकांमध्ये 36 धाव मात्र पॉवर हिटर. धाव संख्या जरी 35 असली गोलंदाजी मात्र वरचढ ठरणारा हा संघ. पाहूया लक्ष सर्वांचं या गोलंदाजाकडे. Can I please have both the witnesses on the turf? Both teams. श्री इम्पॅक्टचे 2 फलंदाज. स्ट्राईकला आहे सुनील, नॉन स्ट्राईकला रोहित. पहिला टाकलेला चेंडू. इथे मात्र थोडीशी गडबड. धावचीत करण्याचा प्रयत्न आणि पॉवर हिटर संघाकडून प्रतीक हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र इथे श्री इम्पॅक्टचा फलंदाज बाल बाल बच गए म्हणतायत त्या पद्धतीनं वाचलेला हा फलंदाज. अतिशय उत्तम फलंदाजीला मी आत्ताच बोललेला आहे. पॉवर हिटर संघ फलंदाजीत जरी कमी पडला तर मात्र गोलंदाजी मात्र वरचढ करणारा हा संघ. मारण्याचा प्रयत्न. टोलावलेला चेंडू. उत्तुंग असा हा षटकार. पंचांचा इशारा. 6 धावा. खणखणीत असा हा षटकार सुनीलच्या बॅटमधून. इथे मात्र सुनील गोलंदाजीमध्ये वरचढ ठरलेला हा गोलंदाज. फलंदाजीमध्ये मात्र इथे वरचढ ठरतोय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत प्रतीक शेलार. टाकलेला चेंडू शांतपणे खेळून काढलेला आहे. चेंडू गेला सीमारेषेवर. सुनीलने धाव घेतली आहे 1. चला डावखोरा फलंदाज रोहित मैदानात. श्री इम्पॅक्टचा हा फलंदाज. चेंडू टोलावलेला आहे. वरच्या नेटला लागलेला चेंडू. धाव मात्र 1. दोन्ही फलंदाज खातं उघडलेले आहेत. श्री इम्पॅक्टचा हा फलंदाज सुनील पुन्हा एकदा आपल्या जागेवर. पुढच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी. आणि घेतलेला समाचार. टोलावलेला चेंडू. झेल सुटलेला आहे आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. एका पाठोपाठ एक षटकार. या ठिकाणी आपण मराठीतलं म्हण आहे शिवछत्रपतींचा छावा आणि इम्पॅक्टच्या सुनीलला मिळत आहेत 6 धावा. धाव संख्या आहे 15. आणि इथे मात्र पुश केलेला आहे चेंडू पॉइंटच्या दिशेने. धाव घेतली आहे 1. या पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये संघाची धाव संख्या झालेली आहे 16 धावा. आणि सुनील खेळतोय 14 धावावर. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन पुन्हा एकदा फलंदाजीला आलेला हा इम्पॅक्ट संघाचा हा फलंदाज सुनील. वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 14 धाव संख्येवर खेळणारा हा फलंदाज. संघाला विजयासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 20 धावा.
दुसरं षटक संघाकडून घेऊन येतोय प्रीतम. प्रीतमने टाकलेला पुन्हा एकदा टोलावलेला हा चेंडू, षटकार आणि नो बॉल. इम्पॅक्टचा हा फलंदाज, आक्रमक फलंदाज, पुनश्च टोलावलेला चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षक तयार, धाव मात्र 1. अतिशय आक्रमक असा हा सुनील हा फलंदाज आपल्या संघाकडून. इथे मात्र रोहित यांनी टोलावलेला आहे चेंडू, धाव मात्र 1. इन बॉक्स क्रिकेट, नेटला लागलेला चेंडू, फक्त 1 धाव मिळालेला आहे. मात्र हा फलंदाज संयमी आहे. समोर सुनील टोलावतोय तर त्याला संधी मात्र द्यायचं, हे काम मात्र तो अतिशय शांतपणे करणारा हा फलंदाज. पुनश्च टाकलेला चेंडू, धाव मात्र 1. विजयासाठी अपेक्षित धावा आहेत फक्त 11 धावा. धावफलकावर 25 धावा झालेल्या आहेत, 26 धावा झालेल्या आहेत. 10 धावांची आवश्यकता. रोहितने टोलावलेला चेंडू, धाव मात्र नाही. सुनील सुरक्षित, रोहित आपल्या जागेवर. चेंडूवर नजर मात्र आहे रोहितची. पटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्यामुळे नकार दिलेला आहे धाव घेण्यास. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाकडे. पुन्हा एकदा प्रीतम हा गोलंदाज आणि फलंदाजीला रोहितने टोलावला, चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. 4 धावा. दोन्ही फलंदाज तोडीस तोड अशी फलंदाजी या मैदानावर करतायत. विजयासाठी अपेक्षित धावा आहेत फक्त 5 धावा. आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल आणि प्री हिट. विजयासाठी अपेक्षित आहे चौकार. पाहूया रोहित या चेंडूवर आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देतोय का. पुनश्च नो बॉलचा इशारा पंचांचा आणि पुनश्च प्री हिटची संधी. विजयासाठी अपेक्षित धावा आहेत 3. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, हा मात्र टोलावलेला आहे चेंडू आणि धाव मात्र घेतली आहे 1. षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर श्री इम्पॅक्ट संघाची धावसंख्या बिनबाद 34 धावा. दोन्ही गोलंदाजाचे अतिशय महागडे षटक म्हणावे लागेल. नवीन गोलंदाज. विजयासाठी 30 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. फलंदाजीला विजयी फटका मारण्यासाठी रोहित तयार. डावखुरा फलंदाज श्री इम्पॅक्ट संघाचा हा फलंदाज. आणि इथे नो बॉलचा इशारा आणि 1 धाव घेतलेला आहे. संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं श्री इम्पॅक्ट संघ इथे विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि अर्थातच या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अतिशय उत्तम असं फलंदाजी केलेला सुनील बोडके हा फलंदाज, सामनावीर ठरलेला हा फलंदाज. 9 चेंडूमध्ये 3 उत्तुंग षटकार. धावसंख्या केलेली आहे 22 आणि 2 षटकांमध्ये 4 धावा देऊन 4 फलंदाजाला तंबूत पाठवलेला हा अष्टपैलू फलंदाज. श्री इम्पॅक्ट संघाचा सामनावीर पुरस्कार. सामनावीरचा पुरस्कार ठरलेला हा फलंदाज सुनील. आयोजक येत आहेत मैदानात. आजा जिंदे शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के. संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करतोय श्री इम्पॅक्ट. Tekera and TSW, be ready, team captains, for the toss. सुनील बोडके उत्तम अशी फलंदाजी डिक्लेअर केलेल्या आयोजक येत आहेत.
ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सुनील बोडकेला देत आहेत आणि संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करतोय श्री इम्पॅक्टचा हा संघ. सुनील बोडके 9 चेंडूमध्ये 3 उत्तुंग षटकार आणि वैयक्तिक 22 धावा केलेला हा फलंदाज. गोलंदाजीमध्ये 2 षटकांमध्ये 4 फलंदाजाला तंबूत पाठवलेला हा गोलंदाज. अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज याचं अभिनंदन करतायत आयोजकांकडून.